शेतकरी मित्रांनो, 2024 आणि 25 या आर्थिक वर्षाकरिता महाडीबीटी अंतर्गत वेगवेगळ्या घटकांसाठी अर्ज भरण्यात आलेले होते आणि अर्ज भरून घेतले गेलेले होते. काही घटकांसाठी केलेले अर्ज याची छाननी होऊन शेतकऱ्यांना अनुदान देखील मिळत आहे. तर काही घटक असे आहेत जे गेल्या 1 वर्षापासून त्याचे अर्ज हे पेंडिंग आहेत. शेतकऱ्यांना कुठलंही अनुदान अद्यापही मिळालेलं नव्हतं. परंतु आता गुड न्यूज आहे मित्रांनो, महाडीबीटी अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते त्या शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज म्हणजे त्या शेतकऱ्यांचे अर्ज आता छाननी होऊन त्यांना अनुदान वाटप होण्याला सुरुवात होणार आहे. तर कोणत्या घटकांसाठी जे अनुदान शेतकऱ्यांना आता मिळणार आहे, त्याचबरोबर कोणत्या घटकांसाठी तुम्हाला जे सोडत वगैरे निघणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे समोरील बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतळ, स्वागत आहे तुमचं कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, सर्वात अगोदर सांगतो, बॅकग्राऊंड वाईज जर येत असेल काही तर त्याला इग्नोर मार. तर वळूया आपल्या टॉपिककडे. तर मित्रांनो, जवळपास महाडीबीटी अंतर्गत वेगवेगळ्या घटकांसाठी शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते. आता एक छोटे मोठे अर्ज म्हणलं तर फवाऱ्याचे अर्ज हे 2-3 वेळा निघालेले होते. त्यामध्ये सोडत देखील निघालेल्या होत्या. खाली एका व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की जिल्हावाईज सोडत देखील चालू आहेत आणि शेतकऱ्यांना ते फवारे वगैरे मिळाले देखील. परंतु मित्रांनो, असे काही घटक होते ज्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करून 1 वर्ष उलटून गेलेलं आहे, तरीसुद्धा त्यांना कुठलेही अनुदान मिळालेलं नव्हतं आणि कुठलेही त्यांच्या अर्जाची छाननी वगैरे काहीच झालेलं नव्हतं मित्रांनो. तर एकंदरीत बघायचं झालं तर या घटकांसाठी 75 कोटी रुपयांचा निधी कृषी विभागाला वर्ग करण्यात आलेला आहे. तर योजनेचा प्रलंबित निधी आणि लॉटरीसाठी कृषी आयुक्तालय निधी वितरित करण्यात आलेला आहे. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर ही प्रोसेस सुरू झालेली आहे महाडीबीटीच्या अर्जांची आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान वितरित देखील होणार आहे आणि 75 कोटी रुपयांचा निधी देखील त्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. तर कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंतर्गत ट्रॅक्टरसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे आणि यामध्ये लाभार्थीच्या बँक खात्यावर निधी थेट जमा करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसाठी किंवा ट्रॅक्टरच्या अनुदानासाठी अर्ज केलेले होते त्या शेतकऱ्यांना आता हे निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानासाठी डीबीटीच्या माध्यमातून वितरित देखील होणार आहे. तर यामध्ये अनुसूचित जाती जमाती म्हणजे एससी एसटी साठी, जे महिला, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 50% किंवा 1.25 लाख यापैकी कमी असलेली रक्कम अनुदान म्हणून देण्यात आली. म्हणजे एकंदरीत बघायला एससी एसटी त्याचबरोबर महिला आणि काही अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी यामध्ये पात्र ठरणार आहेत. आणि या अंतर्गत 50% अनुदान देण्यात येतं एससी एसटीसाठी आणि त्यापेक्षा 1.25 लाख रुपये म्हणजे 1.25 लाखाचं अनुदान देखील यासाठी वितरित होत असतं. तर यापैकी इतर शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टरच्या किमतीची 40% म्हणजे इतर प्रवर्गासाठी जे ओपन कॅटेगरीमध्ये येतात शेतकरी, त्या शेतकऱ्यांसाठी जवळपास 40% अनुदान म्हणजे 1 लाख रुपयाचं अनुदान किंवा त्यापेक्षा कमी देखील असू शकतं असं देखील सांगण्यात येत आहे. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं एससी एसटी, महिला, त्याचबरोबर अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकरी यांच्यासाठी 50% अनुदान आणि इतर प्रवर्गासाठी म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 40% अनुदान हे वितरित होत असतं. तर त्यासाठी 31 मार्च पूर्वी हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. म्हणजे 31 मार्च पूर्वी हे शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वितरित होणार आहे. ट्रॅक्टरचं अनुदान असणार आहे. कृषी यांत्रिकीकरणमध्ये तुम्ही जर फक्त ट्रॅक्टरसाठीच नाही, कृषी यांत्रिकीकरण म्हणजे तुम्ही इतर घटकासाठी सुद्धा अर्ज, काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या अवजारांसाठी इतर घटकांसाठी सुद्धा अर्ज केलेले असू शकतात, त्यांचं देखील अनुदान 31 मार्च पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. आणि जे ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनसाठी सुद्धा शेतकऱ्यांनी बऱ्याच प्रमाणात अर्ज केलेले होते, त्यांची देखील सोडत निघणार आहे आणि त्यांना देखील हे अनुदान वितरित होणार आहे. तर एकंदरीत बघायचं झालं तर 150 कोटींच्या निधी यापूर्वी जुलै 2024 मध्ये मान्यता देण्यात आलेली होती आणि आता जी उर्वरित जे निधी आहे ते 75 कोटी रुपयांचा ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. बॅकग्राऊंड वाईज जरा जास्तच येतोय मित्रांनो, व्हिडिओला थांबवण्याची वेळ येत आहे असं वाटत आहे मला. तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, शेतकऱ्यांना हे अनुदान म्हणजे ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि जे ट्रॅक्टरसाठी अनुदान होतं त्याचं सुद्धा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर एकंदरीत बघायचं झालं तर 31 मार्च पूर्वी जमा होणार आहे, सोडत देखील निघणार आहेत. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.